नमस्कार, जय शंकर. आज ही कार्तिक कृष्ण नवमी परमपूज्य वामनाश्रम स्वाम्यांगल समाराधने दिवस हो. तशीच 13 नोव्हेंबर परमपूज्य सद्गुरुजी शंकराश्रम स्वाम्यांगल डेट वाईज जन्मदिवस या निमित्ताने आयोजित केलेलो ऑनलाईन कार्यक्रमांतून तुमचं सगळ्यांना स्वागत असं. सर्वप्रथम सभा प्रारंभ प्रार्थना, मागीर दीप नमस्कार, मागीर चांटिंग ऑफ श्री गुरुपादुका स्तोत्रम, मागीर चांटिंग ऑफ श्री परिज्ञान त्रयोदशी आणि मेन हे टॉक बाय श्री राजगोपाल भटमाम आणि द टॉपिक इज द वर्सेस 11, 16 and 17 ऑफ दीप नमस्कार स्तोत्रम. सभा प्रारंभ प्रार्थना. ओम दक्षिणास्य समारंभा शंकराचार्य मध्यमा अस्मदाचार्य पर्यंता स्मर्या गुरु परंपरा. श्रुति स्मृति पुराणानाम आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरलोकशंकरं. शंकरं शंकराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. परिज्ञानाश्रम श्री गुरुशंकर, परिज्ञानाश्रम शंकर सद्गुरु केशव वामन कृष्ण पांडुरंग आनंद परिज्ञान गुरु सद्यो जात शंकर सद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर् गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परः ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. ओम श्री गुरुंदनम दीप नमस्कारः. ओम नमो ज्ञानदीपाय शिवाय ब्रह्म तेजसे विष्णु हर रूपाय नमः श्री गुरुमूर्तये. अज्ञानद्वांतपितृलोकविद्वानंद बोधकर सुधा बुद्धिकलानिधि आदित्यान् वंदे बद्धांजलि श्रीमत् परिज्ञानाश्रमान् गुरून्. इला पाताल नाकस्त पुष्टि शिवेशितुः चरणाम्बुर्हन्यस्य मनोवाक्काय संभ्रमान्. ईश्वरान् वेद वेदांग वेदांत ज्ञानिनां धुरी गात्रबंध सुखाधारान् भजेति शंकराशिवान्. उपमा भाव महिमादित सर्वाणि मंडलान् सारस्वतद्विजवरैराराधित पदाम्बुजान्. ऊर्ध्वस्वलान् महामोह ग्राह ग्रासेक कर्मणि नमाम्यानन्दरूपान् श्री परिज्ञानाश्रमान् गुरून्. एकस्मिन् द्वितीये च ब्रह्मण्या विषमानसान् यमादियोग संपत्ति विराजमान मुनि ईश्वरान्. ऐश्वर्याग्रतिलासानान् दायकान् करुणानिधीन् इडे योगान् बुद्धिक्रीडान् सत्तान् श्री शंकराश्रमान्. ओजस्विनुत तपसा द्वैताब्दि वर्णमानदान् स्वाम्रभ्य धोर्णो धोतृं सौमी केशवाश्रमान्. औपाधिके कर्मकर्ते मोहित भ्रांत चेतसान् समुद्धरण दव्यानन्देति वामनाश्रमान्. अंजसात्मतः परानमः सर्वदा नृपचन्नयत नौमि कृष्णाश्रमयति ईश्वरान्. अहं वन्दे मनोवाग्भ्यां पाण्डुरङ्गाश्रमान् नमः. संस्तु वैदिकर्या भक्त्या विविधैः भक्तलक्षणैः कर्णकञ्जवमान्तेषां वन्दे धर्मधुरन्धरान्. आनन्दरूपिणः श्रीमदानन्दाश्रम सद्गुरुन् ब्रह्मा विष्टद्वैतद्वान्त दिवाकरान्. प्रशान्तदान्तोपर्तान् परिज्ञानाश्रमान् नमः. गरिमा दृश्यते येषा वेदान्तापनिरूपणे संविज्ञानतपोदिष्टान् निगमागमपारगान्. संविद्देवी समासक्तान् चित्यन्तपददर्शकान् सद्योजातान् नमाम्यत्र शङ्कराश्रमदेशिकान्. भो परा स्वामी परा. श्री गुरुपादुका स्तोत्रम. प्रणम्य संविन्मार्गस्थानागमज्ञान् महागुरून् प्रायश्चित्तं प्रवक्ष्यामि सर्वतन्त्रा विरोधतः.
प्रमाददोषजमलप्रविलापनकारणं प्रायश्चित्तं परं सत्यं श्रीगुरोः पादुका स्मृतिः यस्य श्रीपादरजसा रञ्जते मस्तके शिवः रमते सह पार्वत्या तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्मै सर्वस्वमात्मानमप्येकवृत्तिभक्तितः समर्पयति सच्छिष्यस्तस्य श्रीपादुका स्मृतिः यस्य पादतले सिद्धाः पादाग्रे कुलपर्वताः गुल्फौ नक्षत्रवृन्दानि तस्य श्रीपादुका स्मृतिः आधारे परमाशक्तिर्नाभिचक्रे हृदाग्नयोः योगिनीनां चतुष्षष्टिस्तस्य श्रीपादुका स्मृतिः शुक्लरक्तपदद्वन्द्वं मस्तके यस्य शाम्भवन्तु तयोर्मध्ये तस्य श्रीपादुका स्मृतिः अन्यत् सर्वं सप्रपञ्चं निष्प्रपञ्चा गुरो स्मृतिः तस्मात् श्रीपादुका ध्यानं सर्वपापनिकृन्तनं पालनात् दुरितच्छेदात् कामितार्थ प्रपूरणात् पादुका मंत्र शब्दार्थं विमृशन्मूर्नि पूजयेत् श्रीगुरोः पादुका स्तोत्रं प्रातरुत्थाय यः पठेत् नश्यन्ति सर्वपापानि वह्निना तूलराशिवत् काशी क्षेत्र निवासस्तव चरणजलं जाह्नवी श्रीगुरो नः साक्षात् विश्वेश्वरो नस्तव वचनतया तारक ब्रह्मबोधे त्वच्छ्रीपादाङ्किता भूरिह भवति गया त्वत्प्रसङ्गः प्रयागः त्वत्तोऽन्यत्तीर्थदेव क्वचिदपि च वयं न प्रतीमः पृथिव्याम् परिज्ञानाश्रमत्रयोदशी आनन्दाश्रम शिष्याग्र्यौ स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं श्रीविद्योपासनोद्याने मायूरं विभ्रमौ सदा यश्चक्रे तन्नुमो नित्यं परिज्ञानाश्रमं गुरुं बाल्ये दीपनमस्कारे यस्य वैराग्यधीशिखा जज्ज्वालतं सदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं शिष्यान्तशोधने यद्वत्तद्वद्यन्त्रालिशोधने कौतुकय्यस्य तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं भवरोगहरो यो भूत् शिवयोगपरो निशं तं वन्दे सिद्धिसम्पन्नं परिज्ञानाश्रमं गुरुं शुनि चैव समदृष्टा ज्ञानीत्यागमदृष्टये आसीद्यस्तन्नुमोहार्दं परिज्ञानाश्रमं गुरुं सारस्वत जनप्रीतः सारस्वत समर्चकः यासीत् तं मुदा वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं विद्यावृद्धस्तपो वृद्धो वयो वृद्धाश्रयो बभौ यः कारुण्येन तं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं योऽनुकर्तुं विभुञ्चक्रे विश्ववस्त्वालयङ्करं वस्त्वागारन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुं निर्मिमे निर्ममेन्द्रो यस्तवान् वेदान्तवासितान् गीतासक्तन्नुमस्तं श्री परिज्ञानाश्रमं गुरुं कैवल्यसन्निकर्षत्वे तथा हङ्ग्रहचिन्तने यस्यासीदृदयौ वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं भक्तचेतो रथाध्यक्षो रथयात्रां महेशितुः यश्चक्रे तन्नुमोजस्रं परिज्ञानाश्रमं गुरुं दुर्गन्निर्माय दुर्गायै स्वसर्गयोरुरोधतम् अपवर्गपदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं अपवर्गप्रदं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुं श्री श्री परिज्ञानाश्रम यतीश्वराणां तुर्याश्रमालङ्कृतिरूपकाणां स्तोत्रं पठेद्यः प्रयतः प्रणम्रः प्राप्नोति पूर्णां करुणां गुरूणाम् ओम श्री गुरुभ्यो नमः।
ओम श्री भवानी शंकराय नमः. ओम श्री मात्रे नमः. आयच्या ऑनलाईन कार्यक्रमांतून कोण कोण सहभागी जावन आसत की तांक सर्वांकय म्हजो सप्रेम नमस्कार. आयचे दिवस दोन दृष्टीने अत्यंत पवित्र आणि महत्वपूर्ण जावन आसा. आमगेल्या दिव्य भव्य श्री चित्रापर गुरु परंपरेंतले सवाम सद्गुरु श्रीमद वामनाश्रम स्वामी आज तांगल समाराधने दिवस. तशीची आमगल एकादश सद्गुरु श्रीमद सद्योजात शंकराश्रम स्वामी तांगेल्या कॅलेंडरा प्रमाणे जन्मदिवस. अशी सोने पे सुहागा म्हणता ती अशी दोन दृष्टीने आयचो हो दिवस आमकां अत्यंत पवित्र जावन आसा. श्रीमद वामनाश्रम स्वामी तांगेल कालमान 1823 to 1839 अशी 16 वर्सां ते आमगेल मठाधिपती आमगेल धर्मगुरू आमगेल मोक्ष गुरू जावन विराजमान जावन आशिल्ले. पूर्वाश्रमांतूं शुक्ल घराणे. तांगेल समाधी मंगळूर आसा आनी आमी थंय समाधी मठांतूं अर्पण करता असली अत्यंत प्रशस्त सेवा म्हळ्यार शियाळा अभिषेक. शियाळा अभिषेकल खातीर प्रशस्त जावन आसा म्हळ्यार गुरु परंपरा चरित्रेंतूं आमी वाचिल्लें आसा. वामनाश्रम स्वाम्यांनी आवाहन करून घेतलें आपणाचेरीची स्मॉल पॉक्स देवी म्हणटा ती. आनी हे स्मॉल पॉक्स केन्ना जाता त्या वेळार समग्र शरिरांतूं एक उज्ज अनुभवाक येता आनी ते उज्ज्याचे उपशमन करचे खातीर म्हणून ते हीट खंयच्या शरिरांतूं जाता ते देवी ते स्मॉल पॉक्स आमी ती ताजे उपशमन करचे खातीर शियाळ्या उदक शियाळा उपयोग केलेलो आशिल्लो. त्यामित आज आमी शियाळा अभिषेक ही सेवा आमी अर्पण करता ती. तांणी आवाहन केलें करून घेतलें देवीक हांवें गुरु परंपरा चरित्रेंतूं दिल्या. त्या वेळार आमगेल मठाचे आढळिता स्वाम्यांगेल हातांत आशिल्लें जाल्यार स्वामी तांगेले मस्त काल मस्त वेळ अनुष्ठानांतूं पारमार्थीक अनुष्ठानांतूं घालताली. त्यामुळे ती व्यवहारात तिकाक थोडे तांगेल दृश्टी कमी जाली म्हणून अशी आमगेल त्या कालांत आशिल्ल्या त्या मालगड्यांक दिसून येवन तांणी तांकां सांगलें की मठाची आढळिता तुम्ही आता पळोवन घेवंका म्हण ना. त्या वेळार कोण थंय मॅनेजरू पारपतीगार इत्यादी आशिल्लो तें काम समज जायनाशिल्लें आसका. आतां आमगेल मालगड्यांगेले हेतू मालगड्यांगेलो जो उद्देश आशिल्लो तो उद्देश बरोबर आसा. तातूंतले आमी दोश काडचे ना जाल्यार स्वाम्यांक वायट दिसलें. वामनाश्रम स्वाम्यांक कसलें वायट दिसलें. तांणी बिगा हात काडून उड्डयलो अशी आमी वाचल्या. तेंकल खातीर सर्वसंग परित्याग करून संन्यास कोण घेतिल्लो आसा तसलो त्या वामनाश्रम स्वाम्यांक मठाचे आढळितेचेर कसलो मोह आसतलो. मोह न्हय हो तर तांकां कसलें दुख्ख जालें. आमगेल म्हालगड्यांनी बरेंच हेतू घेवन कारण घेवन उद्देश घेवन तांणी सांगिल्लो आसूं फाव आसा जाल्यार खंयचे नमुनेचेर खंयची रितीने तांणी तें सांगलें तें म्हाका दिसता तें सम दिसनी. स्वाम्या लागीं आमी उलयतना आनी इतर लोकां लागीं आमी उलयतना तांचो तारतम्य आसा फरक आसा. स्वाम्याला उलयतना एक नमुने भीती एक नमुने भीड आसका. स्वाम्याक आनी आमकां एक अंतर आमी दवरून घेवन
आम्ही उलोवंक स्वामी लागी आम्ही बाकीच्या कशी उलयता ती तशी उलोवची नाही. एक भीडी दवरून आम्ही उलोवंक पडता. सत्यम ब्रुयात प्रियम ब्रुयात अशी आमकां सुभाषीत सांगता. सत्य आसूं पुरो तूं जें सांगता जाल्यार तें प्रिय ते गोमटा एरी ते सांगता. स्वामी लागी आमी उलयतना वी हॅव टू ऑब्जर्व ए प्रोटोकॉल म्हणटात इंग्लिशान. एक प्रोटोकॉल असता, एक विधी, एक नियम, एक प्रक्रिया एक आसा. सकडां लागी उलयलें म्हण काही उलोवचें न्ही. आमगेल मालगड्यांक गेल थंय कसली चूक जाल्ली आसका. दे मस्ट हॅव स्टंबल्ड. त्या दृश्टीने थंय कसली चूक जाल्ली. त्या स्वाम्यांक वायट दिसलें कशी उलयता ती आमचे लागीं. तेमी तांकां दुख्ख जालें. अशी आमी हेजो अर्थ करता. आडळितेचेर मोह आशिल्लो म्हूण बिगात काडून उडयलो अशें न्ही. उलयतना स्वाम्या लागीं एक दृश्टी आमी कशी दवरून घेवंका ही तांकां कळ्ळी म्हूण तांकां बेजार जालो अशी. आतां वामन आश्रम स्वाम्या गेले आमी दीप नमस्कार स्तोत्रांतूं कल उल्लेख करता ती, कल वर्णन करता ती, ताजेर चिके चिंतन करुया. औपाधिके कर्म करते मोहित भ्रांत चेतसाम समुद्धरण धौरेयान वंदे श्री वामनाश्रमान. औपाधिक कर्म म्हणल्यार हो जो फोंड आसा गर्त म्हणल्यार फोंड त्या फोंडांत पडलें ती मोहित भ्रांत चेतसाम. मोहित जावन भ्रांत जावन कोणागेल मन चेत म्हळ्यार मन भ्रांत जाल्ल्या मोहांत पडल्या आनी ती फोंडांत पडल्या ती औपाधिक कर्म म्हणल्यार फोंड. तसले त्या फोंडांत पडलें तसल्यांक समुद्धरण धौरेयान उब्बारच्यांतू उंचारी तांकां हाडच्यांतू कोण अग्रगण्य जावन आस की कोण फोरमोस्ट. धौरेय म्हळ्यार फोरमोस्ट इंग्लिशान. कोण अग्रगण्य फोरमोस्ट जावन आस की तसल्या त्या वामनाश्रम स्वाम्यांक वंदे हांव नमस्कार करता. हो शब्दाचो स्थूल अर्थ जालो. आता औपाधिक म्हळ्यार शब्द अर्थ कसलो आनी ते औपाधिक कर्म फोंड केल्ले जाता हे आमी आतां विचार करता. उपाधी उप म्हळ्यार लागीं, आधीयते म्हळ्यार दवरल्या. उप आधीयते इति उपाधी. आमगेले देवान दिल्ले इंद्रिय जी आसा ती पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय आमगेल मन आमगेल बुद्धी हे आमचे लागीं आसा. उप लागीं आसा. मगल मन मद लागीं आसा. मगल इंद्रिय मद लागीं आसा ती. केन्ना जीव प्रवेश करता आवसुगेल गर्भांतू त्या वेळार त्या गर्भांतू एक एकच ही उपाधी एक एकच हे उपकरण एक एकच हे इन्स्ट्रुमेंटा निर्माण जाता. एक एकच आमगेल भितरी ऑर्गन निर्माण जाता. ही उपाधी जावन आसा. प्रत्येक आमगेल इंद्रिय आमगेल मन बुद्धी ने आमी काम करता ते औपाधिक कर्म जावन आसा. आतां उलयता आसा हे औपाधिक कर्म. देवान वॉयस म्हाका जें दिल्या स्पीच उलोवंची शक्ती ही दिल्लेली आसा. ही शक्ती घेवन जीभ वॉयस हें पुरो घेवन हांव उलयता आसा. दिस इज औपाधिक कर्म. हांव जें उलयता आसा तुमी आयकता आसा ती कान दिवन. कान म्हळ्यार उपाधी, मन म्हळ्यार उपाधी, बुद्धी म्हळ्यार उपाधी हें घेवन हांव कसलें उलयता आसा म्हण तुमी आयकता आसा ती हें तुमगेलें औपाधिक कर्म जालें. आमी खंयची कर्म करता ती प्रत्येक तो कोणूय आसो महापुरुश आसो अथवा एक अल्प पुरुश आसो प्रत्येकल्याने जीवनांतू करची काम डे टू डे काम औपाधिक कर्म जावन आसा. जाल्यार हें कर्म फोंड जावन नये. औपाधिके कर्म गर्ते. गर्त म्हळ्यार फोंड. दुर्गा सप्तशतींतू सुमेधा म्हळ्यार ऋषी, ताजे लागीं सुरथ म्हळ्यार रायो आनी समाधी म्हळ्यार वैश्यू ही दोग जाण येता ती. तांकां मस्त दुख्ख जालें जिवनांतू. डिप्रेशनांत आयल्यान ती कशी अर्जुन डिप्रेशनांत आयलो तशीची. आनी तांत लागीं तांकां उपदेश दितना तो सुमेधा म्हळ्यार ऋषी सांगता तुमी मोह म्हळ्यार फोंडांत पडल्या ती मोह गर्त
गर्त म्हणल्यार शब्द थंय येता. मोह म्हणल्यार फोंडान तुम्ही पडल्यान ती. ममता म्हणल्यार आवर्तांत तुम्ही पडल्यान ती. आवर्त मिन्स व्हर्लपूल. न्हंयेन तो व्हर्लपूल असल्यार कितलोय कुदवंत स्विमर असलो की ताका जिवनाक ताच्या लायफाक धोका आसा. आवर्त म्हळ्यार व्हर्लपूल. सो ममता आवर्त आनी मोह गर्त तांतू तुम्ही पडल्यान ती म्हूण तांतू तान उबारता तो सुमेधा म्हळ्यार ऋषी. आमगेले हे औपाधिक कर्म हे फोंड जावं नये. केन्ना फोंड जाता? केन्ना हांव आनी म्हगेले अहम आनी मम हें घेवन केन्ना हांव काम करता तवळ तें काम औपाधिक काम ते पळोवनचे सुपुरो, हांगा थंय वचचे सुपुरो, दिवचे सुपुरो, घेवचे सुपुरो, खंयचेय आमी केल्लें काम तें कल जाता, गर्त जाता, फोंड जाता. हांव करता असं, मगल खातीर करता असं, म्हाका हें फल जावं का म्हण हांव करता असं, असलो हो अहंकाराने आमी काम करता ते. कृष्ण भगवद्गीतेन सांगता अहंकार विमूढात्मा करता अहम इति मन्यते. हांव करता म्हण कोण अशी लेखता तो मूढ. इज ए फूल, इज फुलिश. अहंकार विमूढ आत्मा, अहंकाराने तो मूढ जाल्लो आसा. त्यामुळे हांव करता म्हण तो लेखता. आमी तशी लेखू नये. आमी कसले लेखा? देवा तूं आमकां ही इंद्रिय दिल्यान ती. हांव पळयता असं, म्हाका पळोवनची शक्ती कोण दिल्या? तूं दिल्या. हांव आयकता असं, म्हाका आयकूनची शक्ती कोण दिल्या? केन म्हण उपनिषद आसा. केन म्हळ्यार बाय होम. कोण म्हाका ही शक्ती दिल्या? तूं दिलेलें आसा. तूं दिल्लेली शक्ती घेवन, तूं दिल्लेलो इंद्रियांचो उपयोग हांव करता असं. ते इंद्रिय घेवन, ते मन घेवन, ते बुद्धी घेवन, हें पुरा निष्काम बुद्धीने तुकाच अर्पण करता म्हळ्यार ही दृष्टी घेवन तुका समर्पण करची शक्ती, समर्पण करची दृष्टी म्हाका दी देवा. म्हणून केन्ना आमी कर्म करता ते त्यावेळेस तें कर्म फोंड जायना. इट बिकम्स योग. योग कर्मसु कौशलम. हे योग जाता. त्यावेळेस हे कर्म इट बिकम्स ए निश्रेणी म्हळ्यार एक निसणी जाता. इट बिकम्स अ लॅडर टू क्लाइंब अप टू द लोटस फीट ऑफ गॉड अँड द गुरु. हेची काम केन्ना हांव स्वार्थ बुद्धीन करता, मगल खातीर हांव हांव म्हण केन्ना करता, त्या वेळार इट बिकम्स गर्त. हांव केन्नाय एक मराठी कविता हांव म्हणटा तुमकां आयकून बेजार येवन सुपुरो. डोळ्यांनी बघतो ध्वनी परिसतो, कानी पदी चालतो, जिव्हेने रस चाकितो, मधुरही वाचे आम्ही बोलतो, हातानी बहुसाळ काम करीतो, विश्रांती ही घ्यावया, घेतो झोप सुखे फिरून उठतो, ही ईश्वराची दया. ही ईश्वरागेल दया. इफ वी कल्टिवेट दिस एटीट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, that itself is an upasana, that itself is a worship, that itself is आम्ही देवा करची एक व्हड पूज जाता. अशी आम्ही केन्ना औपाधिक कर्म करता ती त्या वेळार ते गर्त जायना, हे योग जाता. आणि हे योग कशी शबरीन कशी एक 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 बोर समच आस की रुची आस की म्हण पळोवन पळोवन अर्पण केले रामचंद्राक, तशीच प्रत्येक काम हांव कितलं म्हाका उत्तम रितीन करूं जाता, कुशलतेने करूं जाता, तशी हांव केन्ना करता त्या वेळार इट इज योग. योग कर्मसु कौशलम. भगवद्गीता. कशी पुणी करून फडपश करून हांव देवाक अर्पण करता, नॉट दिस. अशी न्हय. कितलं म्हाका चांग करूं जाता, कितलं म्हाका उत्तम रितीन एक्झिक्यूट करूं जाता हे प्रयत्न करचे आनी अर्पण करचें. देन दॅट कर्म बिकम्स ए योग. Then that karma becomes a ladder. It becomes a stepping stone to reach up to God and the Guru. So औपाधिके कर्म करते ह्या फंडांत आमी पडूनच आनी केन्ना फंडांत पडलेले आसता ती तांकां उबारता गुरु. मोहित भ्रांत चेतसाम. आमी कसल्याक फंडां पडटा ती आमगेल चेतस म्हळ्यार आमगेल मन, आमगेल चित्त मोहित जाल्या, मोहित भ्रांत जाल्या. मोहित भ्रांत हांगा दोन्ही शब्द मोह आणि भ्रांत दोन्ही. मोह म्हळ्यार कसले अहम मम हे मोह.
हे अहम मम मोह म्हणा मोह, ह्या मोहांतावन म्हणता ताकाच आमी मोक्ष म्हणटा ती. मोह म्हणा मोह, क्षय म्हणा क्षय. सो मोह क्षय अहम मम हांतुतान आमी सुटका आमकां मेळका. मोहित भ्रांत चेतसाम, हे मोहा मिती भ्रांत जावन कल कोरनये ही विवेक दृष्टी नष्ट जाल्लेली आसा. भ्रांत चेतसाम तांकां वामनाश्रम स्वामी उबारता ती. आतां हांगा हे वामनाश्रम स्वाम्यांक तांगेले खातीर सांगल्या जाल्यार अशें न्हय की वामनाश्रम स्वामी मात्र तशें करता ती म्हण न्हय. हे जे सांगिल्लें आसा हे विशेषण प्रत्येक गुरु परंपरेंतले सद्गुरूंक अन्वय जाता. आज आमकां सद्यो जात शंकर आश्रम स्वाम्याक अन्वय जाता. परिज्ञान आश्रम स्वामी जावो, आनंदाश्रम स्वामी जावो, सगळ्यांकय औपाधिके कर्म करते मोहित भ्रांत चेतसाम समुद्धरण हे काम ते करता आसती, ही कामगिरी करता आसती. कशी उबारतात ती? आता फोंडां पडलेल्याक आमी उबारचें वय जाल्यार हांगा फोंड म्हळ्यार कसलो? हो फोंड म्हळ्यार आमगेलो कॉन्शियसनेस, आमगेले दृश्टीन तुले एक वॉयड, एक फोंड. तो फोंड तांतू पडलेले आसा, तांकां कशी उबारचें? हांव त्या वेळार सांगेल म्हणके तांकां उपदेश करून तांकां ही दृश्टी दिता ती, ज्ञान दृश्टी तांकां दिता ती. हांव हांव म्हणका, हांव हांव म्हण बदलाक तूं आनी तुगेलें अशी म्हणू शीक. अशी केन्ना आमकां गुरू शिकयता. आनी निष्काम बुद्धीने, ईश्वर अर्पण बुद्धीने केन्ना हांव प्रत्येक औपाधिक कर्म इंद्रिय मन बुद्धी घेवन करची कर्म हांव करता, त्या वेळार फोंड जायना. औपाधिके कर्म करते मोहित भ्रांत चेतसाम समुद्धरण, उद्धार करच्यान तूं धवरेयान कोण अग्रगण्य जावन आसत की त्या वामनाश्रम स्वाम्याक हांव नमस्कार करता. आजी आमी तांगेलो उगडास करता ती, पुण्य स्मरण करता ती. आज आमी तांगेल चरण कमलांतू हीच विनंती, हीच प्रार्थना करता ती, आमकांय ही दृष्टी दी. आमी कल डे टू डे काम करता आसती. इट मे बी इन एन ऑफिस, इट मे बी एज ए हाऊसवाईफ इन द किचन. खंय आसूं पुरो आमगेलें क्षेत्र, औपाधिक कर्म क्षेत्र, खंयचेंय काम खंय हांव करता आसतलें की म्हाका ही निष्काम बुद्धीने, कृष्णार्पण बुद्धीने करची दृष्टी दी देवा म्हण आमी वामनाश्रम स्वाम्या लागीं आमी आजी प्रार्थना करुया आनी तांकां ही श्रद्धांजली अर्पण करुया. आतां आमगेल्या एकादश सद्गुरू श्रीमद सद्योजात शंकर आश्रम स्वामी हांगेले आज 61 तांगेले वर्स जाल्ले. 61 years he has completed. त्यामध्ये आमी भवानी शंकर देवा लागीं आनी आमगेले दिव्य भव्य गुरु परंपरे लागीं हीची प्रार्थना करची की अनेक आमकां वर्स तांगेले मार्गदर्शन एज अ फ्रेंड, फिलॉसॉफर एंड गाईड आमकां तांगेले मार्गदर्शन मेळ्ळो. तांकां उत्तम आरोग्य दिवन आमकां मात्र न्हय इतर सारस्वतांकय राजस्थानांत इत्यादी जे आसा ते तांकांय मार्गदर्शन करूंक शक्ती दिव परमात्मा परमेश्वर म्हण प्रार्थना आमी आज करुया. तांगेले कामगिरी कसले आसा हाचे हांव तुमकां वर्णन करता म्हणना, तुमकां सगळ्यांक गोत आसा. आतांची एक अनुश्रवसांत श्रीमती शैलजा गांगुलीने बरयलेले एक व्हिडिओ आयिल्ले आसा. खंयचे क्षेत्रांत कलकल तांणी अद्भुत काम केलें आमगेल्या स्वाम्यांनी म्हण हे अनुश्रवसांत आयल्या. तुमी पळयात. आमगेल्या स्वाम्यांक न्ही केवल हे पॉलिटिशियन्स उलयतात मात्र, जाल्यार आमगेल्या स्वाम्यांनी अत्यंत एक सायलेंटली एक क्रांती केलेली आसा शिराली आजूबाजूक आशिल्ल्या हळ्ळ्यांत गांवांत. विमेन एम्पावरमेंट म्हण स्लोगन आमी आयकल्या. संमीत सुद्धा माध्यमाने विमेन एम्पावरमेंट स्वाम्यान केल्या. तशीच हळ्ळ्यांत गांवांत आशिल्ल्यांक सन्न लोन दिवन, तांकां रीण दिवन, तांकां तांगेल्यांची एक एंटरप्रेनर जावन स्टार्टअप कर अशी एक काम करून आत्मनिर्भर, आमगेले प्रधानमंत्री केन्नाय आत्मनिर्भर म्हणून शब्द प्रयोग करता. तांणी आत्मनिर्भर जायशी लोन दिवन हळ्ळ्यांत लोकांक स्वाम्यांनी रुरल अपलिफ्ट केल्या.
आता हजमीत कल जाल्या तुम्ही पळोनस का शिरालीन तू रथोत्सवा वेळार 1-2 दीस त्या पुरा गांवतले बायला दारले चेडवां तांतल्या आशिल नमुन्याचे कितले चांगत तांकां ड्रेसू घालून घेवचे जाता, कापड न्हिसू जाता, भांगार घालून घेवचे जाता, हे पुरो घालून ती येता ती आनी येतना अनेक नमुन्याचे फल वस्तू अनेक नमुन्याचे रंधायका इत्यादी घेवन आमगेले मठाचे भितर पुरा भोरून वता आनी तांगेली भक्ती पळयल्यार आमकांच एक मन दिसता आमी कमी पडतात की तांकां कमी ಚಿತ್ರಾಪುರಾಚಿ ಮಠು ಹಮ್ಗೆಲ್ ಮಠು ಚಿತ್ರಾಪುರ ಮಠ ನಮ್ಮ ಮಠ ಚಿತ್ರಾಪುರದ ಗುರುಗಳು ನಮ್ಮ ಗುರುಗಳು ಚಿತ್ರಾಪುರची गुरु म्हळ्यार आमगेल गुरु चित्रापूर मठ म्हळ्यार आमगेल मठ ही एक आयडेंटिटी दिस प्रेशियस आयडेंटिटी स्वामीजी हॅज गिवन देम ही एक अस्मिता म्हणटा ती ही एक अस्मिता ही एक आयडेंटिटी हो एक अभिमान त्या गांवतल्यांक दिल्या आमगेल स्वाम्यांनी दिस इज वन ऑफ हिज feathers in the cap म्हणके आता एक दीप नमस्कार स्तोत्रान कल वर्णन केल्या गरिमा दृश्यते येषाम वेदांतार्थ निरूपणे संविज्ञान तपोदीप्तान निगमागम पारगान संविद्देवी समासक्तान श्रुत्यंत पथदर्शकान सद्यो जातान नमाम्यत्र शंकराश्रम देशिकान गरिमा गरिमा अर्थात महिमा तांगल कौशल्य तांगल एक्सलेन्स तांगल एक श्रेष्ठत्व दिसून येता खंयच्यातूं दृश्यते म्हळ्यार दिसून येता गरिमा दृश्यते येषाम तांगेलें वेदांत अर्थ निरूपणे वेदांत म्हळ्यार उपनिषद वेदाक अंत एंड पोर्शनाक वेदांत म्हणटा ती म्हळ्यार उपनिषद 4 वेद आसा ती ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद हे 4 वेदांतूं एंड पोर्शन जे आसा ताका उपनिषद म्हणटात आणि ते उपनिषदांतूं खंयचे निरूपण केलेले आसा तत्वज्ञान ताकाय वेदांत म्हणटात अर्थात वेदांत मीन्स उपनिषद एंड वेदांत मीन्स द फिलॉसॉफी इलॅबोरेटेड इन द उपनिषद हे दोन्ही अर्थ हांव प्रतिदीस महावाक्य मंजुषा म्हण एक सूर केलेले आसा आय होप सम ऑफ यू आर रिडींग इट 108 उपनिषद आसा ती त्या 108 उपनिषदांतूं कितले जाता तितले ते उपनिषदांतले प्रमुख श्लोक मंत्र घेवन ताचो अर्थ हांव दिता आसा दॅट इज वेदांत हे वेदांत जे आसा गरिमा दृश्यते येषाम वेदांत अर्थ निरूपणे वेदांत अर्थ जो आसा उपनिषदांतलो उपदेश जो आसा तो उपदेश स्वाध्याय माध्यमाने आमकां शिष्य वर्गाक सांगच्यांतूं निरूपण करच्यांतूं कोण अत्यंत सिद्ध हस्त जावन आसा ती कुशली जावन आसा ती तांकां गरिमा दृश्यते संवित ज्ञान व्हॉट इज संवित 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 शब्द आमी आयकता ती संवित कीर्तन सार संवित संवित व्हॉट इज संवित आमगेल भितर जो आत्म आसा नॉट इगो आत्मन आत्म जो आसा सेल्फ एस कॅपिटल तो आत्म जो आसा ताकाची साक्षी म्हणटा ती ही इज द विटनेस इज द विटनेसिंग कॉन्शियसनेस सीसीटीव्ही कशी की सगळं पळयता आसा सगळं कशी सीसीटीव्हीन तूं रेकॉर्ड जाता तशीच आमगेल आत्म तो भितर आसा तो प्रत्येक सम्यक वेत्ती इति संवित सगळं तो पळयता आसा सगळं खंयच्याय तागेल दृश्टीन तूं आड जाल्लें अशें ना पुरा तो पळयता आसा आमगेल मन कशी चलता आसा बुद्धी कशी करता आसा इंद्रिय कशी करता आसा ती मगेल मनांत विचार कल येता आसा ती ऑल दीस इज विटनेसिंग साक्षी जावन पळयता आसता दॅट इज संवित आणि ही संवित इट इज कंपेअर्ड टू ए फ्लेम ज्योती नंदादीप आम्ही
ಕಾರ್ಲಂತೂ ನಂದಾದೀಪ್ ಸೇವಾ ಅಥವಾ ಶಿರಾಲಿಂತೂ ಅಥವಾ ವಿಠ್ಠಲ ದೇವಸ್ಥಾನ ಅಂತೂ ನಂದಾದೀಪ್ ಸೇवा करीत होती. नंदादीप म्हळ्यार नीवन वचना तो दिवो. तशीच आमगेल भितरी ही जी ज्योती आसा संवित ज्योती, ती ज्योती न उदेती न अस्तमेती एषा संवित ज्योती ही स्वयंप्रभा अशी म्हळेलें आसा वेदांतांतून. ती ताका उदय आनी अस्तमान म्हणना, कशी सनरायज आनी सनसेट म्हणटा ती ते हाका अन्वय जायना. इट इज परपेच्युअली इट इज शायनिंग within the sanctum sanctorum of our heart. आमगे भितर ती आसा संवित ज्योती. संवित ज्योती तपो दीप्तान. आता ही संवित अर्थात that आत्मन, हे आत्म ज्योती जी आसा संवित ज्योती तप, ते संवित ज्योती आत्म ज्योती ही जी आसा हू एम आय, हे संवित म्हळ्यार कसलें, हांव म्हळ्यार कोण, हे अंडरस्टँड करचे खातीर आमगेल्या स्वाम्यांनी तांगेल साधना अवस्थेंतू माउंट आबूंतू काशींतू हरिद्वार ऋषिकेश इत्यादी क्षेत्रांतू जे परिश्रम केलेले आसा टू अंडरस्टँड दॅट संवित, टू अंडरस्टँड हू एम आय, दॅट इज तपस. तेंचे परिश्रम कायेन वाचा मनसा तांणी जे परिश्रम केलेले आसा to understand who am I, who is this Samvit, what is this Samvit Jyoti, understand करचे खातीर तांणी जे परिश्रम केलेले आसा that is Samvit Jyoti Tapa. आनी ते तपश्चर्ये मिती तांकां तांगेल मुखाचेरी on his face we find a Jyoti, we find a Teja, we find a Deepti, we find a Kanti, that is Samvit Jyoti Tapo Deeptam. Nigama Agama Paragan, निगम आणि आगम तांतू ते पारंगत जावन आसा ती. व्हॉट इज निगम एंड व्हॉट इज आगम, दॅट यू हॅव टू अंडरस्टँड. 4 वेद जे आसा ती ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हांकां निगम म्हणटा ती. निर्गच्छति भायर येयलें. द 4 वेदास उपनिषदान सांगल्या द 4 वेदास कन्स्टिट्यूट द एक्झलेशन ऑफ गॉड. देवागेल निश्वास, देवागेल निश्वास आउटगोईंग ब्रेथ, देवागेले मुखांतावन हे 4 वेद आमगेल कशकी निश्वास एफर्टलेसली भायर येता तशे हे 4 वेद निर्गत आहा भायर आयले. तेमी निगम. 4 वेद ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि हे 4 वेदांतू मुख्यतः निर्गुण ब्रह्मन सांगिल्लें आसा. द फॉर्मलेस, निर्गुण, निराकार, निर्विशेष, निर्गुण ब्रह्मन हाजे बद्दल मुख्यतः प्रिडॉमिनंटली सांगिल्लें आसा निगमांतू. व्हॉट इज आगम? आ म्हळ्यार आगत, आ म्हळ्यार आगत, आगम म्हळ्यार आयिल्लें. आयिल्लें खंयच्यान आयिल्लें? ईश्वर आनी पार्वतीगेल डायलॉग अथवा विष्णू आनी लक्ष्मी हांगेल डायलॉग, हांगेल कॉन्वर्सेशना रुपांतू आमकां जे तंत्र मेळ्ळेलें आसा ताका आगम म्हणटा ती. हे निगम जाल्लें. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हांगा आतां ईश्वरागेल तोंडांतावन पार्वती क्वेश्चन निमगिता आनी भवानी शंकर देव आन्सर दिता इन द फॉर्म ऑफ अ डायलॉग, इन द फॉर्म ऑफ अ कॉन्वर्सेशन. आमकां जे मेळ्ळेलें आसा ताका आगम म्हणटा ते अथवा तंत्र म्हणटा ते. शैव आगम शिवाक संबंध पावयले, वैष्णव आगम विष्णूक संबंध पावयले, शाक्त आगम शक्ती देवीक संबंध पावयले. कशकी निगमांतू वेदांतू मुख्यतः निर्गुणोपासना सांगिल्ली आसा तशी आगमांतू सगुणोपासना सांगिल्ली आसा. आगमांत आमकां मुख्य सांगल्या मुर्ती पुजा कशी करता, मूर्तीचे लक्षण कसलें, मूर्ती केन्ना भ्रष्ट जाल्ली अथवा भग्न जाल्ले, विघ्न आयले, एक खंडीत जाले ते मूर्ती म्हूण केन्ना आमकां कळटा आनी त्या वेळ कल करता. देवस्थान कशी बांदका, देवस्थानांत कलकल आसका, देवस्थान प्राण प्रतिष्ठा इत्यादी कोण मूर्ती स्थापना कोण जाले नंतर त्या देवस्थानांतू दैव सान्निध्य, द डिवायन प्रेझेन्स केन्नाय आसशी
कलकल उत्सव वेळोवेळी कोरका ब्रह्मोत्सव ब्रह्मकलश उत्सव इत्यादी आणि ते कलश ब्रह्मकलशोत्सव इत्यादी कशी करचे ते करू किती लोक जाय अथवा प्रत्येक पूजेक विंगड विंगड देवाक खंच फुल्ल सांगितले असते ईश्वराक सांगितले थोडी फुल्ल विष्णूक वर्ज्य जावन असते विष्णूक सांगितले थोडे शिवाक वर्ज्य जावन असते सो विष्णूक खंची फुल्ल खंची पान खंची आम्ही अर्पण करूयेत आता बेलपत्रे आम्ही विष्णूक देना ती बेलपत्री आम्ही शिवाक देता ती तुळसी आम्ही विष्णू देता ती हे पुर मजकूर हे पुर निटी ग्रिटी म्हणतात ने हे खंय सांगितले असं दॅट इज आगम आता आमगे शिराली तू रथोत्सव जाता दॅट इज शैव आगम शिराली तू आमगे उलमण गुरभटमाम आस ताका हाजे बद्दल ज्ञान आस तिरुपतीन तू कलकल उत्सव इत्यादी जाता ते दॅट इज वैष्णव आगम तशीची नवरात्री वेळारी नवरात्री उपासना देवी गेल देवस्थाना बद्दल देवी गेल देवस्थानात कलकल कोरका हाजे बद्दल जी माहिती दिलेली आसा दॅट इज शाक्त आगम सो अशी निगम आणि आगम यू शुड नो द डिफरन्स बिटवीन निगम अँड आगम निगम आगम पारगान आमगेल स्वाम्यांक हांगा वर्णन केल्या की आमगेल स्वामी निगम आणि आगम हे दोन्हींतूय पारंगत जावन आसा ती गरिमा दृश्यते येषां वेदांतार्थ निरूपणे संविज्ञान तपो दीप्तान निगमागम पारगान संविद्देवी समासक्तान आता तांगेली उपासना ती कोणाला उपासना करता ती खंयची उपासना म्हळ्यार तांकां अत्यंत प्रिय जावन आसा आमगेल स्वाम्यांक हे हांगा सांगिल्लें आसा संविद्देवी समासक्तान देवी उपासना तांकां अत्यंत प्रिय जावन आसा संवित आमगे भितर जो आत्मा आसा परमात्मा आसा ती शक्ती जी आसा तिकाचे हांगा देवी म्हणून निरूपण केल्या देवाक इज बियॉन्ड जेंडर ताका पुल्लिंगय लागना स्त्रीलिंगय लागना नपुंसकलिंगय लागना जाल्यार आमी उपनिषदांतूं देवाक तत नपुंसकलिंग दिल्या पुराणांतूं इत्यादी आमी पुल्लिंगय दिल्या स्त्रीलिंगय दिल्या बट गॉड इज beyond gender he she it he is beyond that संवित देवी समासक्तान आमगेल भितर जे आत्मतत्व आसा ते आत्मतत्वाची राजराजेश्वरी भुवनेश्वरी दुर्गा परमेश्वरी अशी स्वामी उपासना करता ती संवित देवी समासक्तान आता ललिता सहस्रनाम तुम्ही वाचल्यार तांतूं चिदग्नि कुंड संभूता म्हणून सगळं वर्णन येता चिदग्नि चित अग्नि कॉन्शियसनेस दिस इज द अग्नि तांतून फ्लॅर अप दॅट इज ललिता तशी संवित देवी समासक्तान देवी उपासना करच्यान तूं कोण अत्यंत आसक्त जावन आसतात की आणि देवी गेले उपासने बद्दल कोण आमकां माहिती दिता की ज्ञान दितात की संवित देवी समासक्तान समासक्त सम्यक आसक्त म्हळ्यार ही इज व्हेरी मच इंटरेस्टेड इमर्स्ड संवित देवी समासक्तान श्रुत्यंत पथदर्शकान हांगा श्रुत्यंत म्हणजे सांगया ताचो अर्थ वेदांत म्हळ्यार शब्द अर्थ तोच अर्थ वेद म्हण थंय आयले हांगा श्रुती म्हण आयले वेदाक श्रुती म्हणटा ती श्रुती म्हळ्यार आयकलें वेद खंयचे पुस्तकान बरयलें न्हय त्या वेळार पुस्तक प्रिंटींग प्रेसांनी खंय आशिल्लें गुरु गेले मुखांत आयिल वाणी शिष्याने आयकून कानाने मनांतूं ते संग्रह केलें सो श्रुत्यंत पथदर्शकान श्रुती अंत अर्थात वेदांत ते वेदांतांतूं पथ खंयची वाट दाखयली आसा ती वाट आमकां स्वामी दाखयता ती श्रुती अंत पथ दर्शक दर्शक म्हळ्यार कोण दाखयता वेदांतांतूं खंयची वाट दाखयल्या ज्ञान योग सांगल्या भक्ती योग सांगला कर्मयोग सांगला राजयोग सांगल्या अनेक नमुने योग हाजे वर्णन वेदांत केलेले आसा आणि ते वेद उपनिषदाचे सार संग्रह जावन आशिल्ले तसल्या भगवद्गीतेंतूं हें पुरो आयल्या सर्वोपनिषदो गावो तोग्धा गोपाल नंदन सर्व उपनिषद म्हळ्यार गाय आणि उपनिषद म्हळ्यार तें दूध सो आमगेले उपनिषदांत हें पुरो पथ विंगड विंगड वाट आमगेले रुची
आमगेल कॅपॅसिटी, आमगेल अधिकारो आमकां खंयचे प्रिय दिसता, वी कॅन टेक दॅट. सगळ्यांक ज्ञान योग, सगळ्यांक कर्मयोग, सगळ्यांक भक्ती योग अशी नाही. आमकां खंयचे वॉट एव्हर दाखोवचें. आनी मंगल पदांतू एक हें आसा, ಯುಕ್ತಿಯೋಳು ಕನ್ನಡ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ಅಂತ ಕಳ್ತಲೆ. ಯುಕ್ತಿಯೋಳು ಜನರನ್ನು ಕರೆಸುವಾಗೆ, ಭಕ್ತಿ ಮಾರ್ಗದಳು ನಿಲ್ಲಿಸುವಾಗೆ, ಮುಕ್ತಿಯ ಗ್ರಹವಿದೆ ಎಂದು ತೋರಿಸಲು ಆಸಕ್ತಿಯನ್ನು ಅವರಳು ತರಿಸುವಾಗೆ, ಮಂಗಲಂ ಜಯ ಮಂಗಲಂ. गुरुकल करता अनेक नमने युक्ती प्रयोग करणं, अनेक युक्ती अनेक उपाय करणं बहिर पण आमकां आसक्त करता. युक्तियोಳು अनेक युक्ती प्रयोग करणं ಜನರನ್ನು ಜಾನಾಂಕ ಕರೆಸುವಾಗೆ ಅಪಾಯ್ತಾ ಯಯತಂಗ ಯುಕ್ತಿಯೋಳು ಜನರನ್ನು ಕರೆಸುವಾಗೆ, ಭಕ್ತಿ ಮಾರ್ಗದಳು ನಿಲ್ಲಿಸುವಾಗೆ, ಆನ್ ದ ಪಾತ್ ಆಫ್ ಭಕ್ತಿ ತಂತು ಆಮಕ ಅಭ್ಯಾಸ करता ನಿಲ್ಲಿಸುವಾಗೆ, आणि मुक्तीय ग्रहविದೆ ಎಂದು ತೋರಿಸಲು आमगेल मठ जो आसा, हो मठ म्हळ्यार एक सिमेंट कॉन्क्रीट एक बिल्डिंग नाही. इट इज अ मॅन्शन ऑफ मोक्ष. मुक्तीय ग्रह, मुक्तीचे मोक्षाचे हे घर जावन आसा. मुक्तीय ग्रह, ग्रह म्हळ्यार घर. हे जे चित्रापर मठ म्हण जे आसा, आमगेले चार मठ जे आसा ती आनी कार्ला मठ इत्यादी, इट इज नॉट अ सिमेंट कॉन्क्रीट जंगल. व्हॉट इज इट? मुक्तीय ग्रह. इट इज अ मॅन्शन ऑफ मुक्ती. हंग तुम्ही येवन श्रद्धेने भक्तीने सेवा इत्यादी केल्यारी तुमका मुक्तीची वाट हंग मेळता. मुक्तीय ग्रह ಇದೆ म्हळ्यार आसू ಎಂದು ತೋರಿಸಲು अशी दाखोवचे खातीर आसक्तीಯನ್ನು इंट्रस्ट जनरेट करता. ती आसक्तीಯನ್ನು ಅವರಳು म्हळ्यार कोण? आमी सगळे बाकीची. तरिसुवागे मंगलम जय मंगलम. This is what every guru in our Guru Parampara has been doing, and our Sadyojat Shankarashram Swamiji also is walking on the same, in the same footsteps. तेंच करता असती. कशी करता असती? सन्न चेडवांक प्रार्थना वर्ग, यंगस्टर्सांक युवधारा, बाकीचे आमच्यासल्यांक अनेक नमुन्याचे अनुष्ठान हें कराती तें कराती म्हण आमकां गायडन्स दिता. ती आमकां संस्कृत शिकाती, आमगेले साहित्य, आमगेले वेद इत्यादी थोडे पुण्य स्तोत्राचे अर्थ कळ अशी संस्कृत ज्ञान मेळ्ळां. संस्कृत आमकां गिरवाण प्रतिष्ठा इत्यादी. ऑल दीज आर युक्ती. युक्ती जनरन करिसुवागे आमकां वी आर ऑल बीइंग ड्रॉन टवर्ड्स दॅट वन सेंट्रल पॉइंट कॉल्ड चित्रापूर मठ. हे आमगेल स्वामी करता असती. शुच्यंत पथदर्शकान सद्योजातान नमाम्यत्र. तसलं त्या सद्योजातांक नमामि अत्र हांगा हांव नमस्कार करता सर. सद्योजातान नमाम्यत्र. मागीर केलें सद्योजातान नमाम्यत्र शंकराश्रम देशिकान. शंकराश्रम देशिकान. देशिक हांगा देशिक म्हळ्यार शब्द आमगेल स्वाम्यांक अन्वय केला. व्हॉट इज द मिनींग ऑफ देशिक? दिशा म्हळ्यार डायरेक्शन. डायरेक्शन कोण दिता? ही इज देशिक. अशी वसा ती, अशी वसा ती. आतां आमी केलें प्रयाण करतना, कारारी बसारी प्रयाण करतना आमकां मार्गारी डायरेक्शन मेळटा. अमुक मुखावेल गांव रायटा आसा की लेफ्टा आसा, अथवा कितले मैल कितले किलोमिटर आसा, आमकां हें बरें डायरेक्शन. दिस इज देशना. खंयचे एक मुखावेल गांव जो आसा, आमी वता ती कारारी बसारी, मुखावेल जो गांव आसा तें रायटा आमी टर्न घेवका की लेफ्टा टर्न घेवका, एंड हाऊ मेनी किलोमिटर्स इट इज अवे. दिस गायडन्स आमकां जें मेळटलें दॅट इज देशना. सो सद्योजात शंकराश्रम स्वामी कल करता ती सद्योजातान नमाम्यत्र शंकराश्रम देशिकान. अशी आमकां देशना आमकां गायडन्स आमकां दितल. तसल्या त्या सद्योजात शंकराश्रम स्वाम्यांक नमस्कार करता. हांव नमस्कार करता, तुम्ही सगळे नमस्कार करता. ती आज आमी इतलेंची प्रार्थना करचे की भगवान शंकर देवागेल अनुग्रहाने
आमगे दिव्य भव्य गुरु परंपरेल्या अनुग्रहाने आशीर्वादाने अत्यंत एक उत्तम आरोग्याने संपन्न जावन अनेक वर्ष आमकां ही गुरुमूर्ती आमगेले सद्योजात शंकराश्रम स्वामी मार्गदर्शन कोरोती आणि त्या मार्गदर्शनाचे लाभ घेवची सद्बुद्धी आमकां तोच देव तीच गुरु परंपरा देवा. सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांति शांति शांति.